सगळे म्हणतात की पत्र घेतल्यानंतर पण आपण बऱ्याच वेळा पाहिलंय की अतिक्रमण आहे त्याच्यामुळे गाड्या येतात नाही, व्यवसाय चांगले होत नाही लोकांचे, अनेक आंदोलन झाली. आता तुम्ही या मुद्द्याला काय कसं पाहता? आता कालपासून सावळाराम दादा उपोषणाला बसलेत आणि मी त्यांना शब्दही दिलाय, पाठिंबा दिलाय त्यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने. आणि जर आज उपोषण सुटलं नाही तर उद्या एक दिवसीय उपोषण मी सुद्धा करणार आहे त्यांच्या बरोबर. आता हा जो अतिक्रमणाचा मुद्दा आहे याच्यामध्ये मी गेल्या 7-8 वर्षापासून याचा पाठपुरावा करतोय. आता शिरूर शहरातल्या शेकडो लोकांना अतिक्रमण काढण्यासाठी नोटिसा बजावलेल्या आहेत, पोलीस प्रोटेक्शन मागितलेलं आहे. आता सध्या परिस्थिती तहसीलदारांकडे NOC साठी पत्र गेल्या 3 महिन्यापासून पेंडिंगला आहे. तर सीओचं म्हणणं असं आहे की त्यांच्याकडून NOC मिळत नाही. तर आमची मागणी अशी असेल की बाबा CO असतील, PI साहेब असतील किंवा तहसीलदार साहेब असतील, तिघांनी एकत्र बसून एक ठराविक तारीख काढावी आणि त्या तारखेला आम्हाला आश्वासित करावे की बाबा ह्या तारखेला आम्ही अतिक्रमण काढायला सुरुवात करू. विशेषतः रम्यनगरी असेल किंवा नमामि चंद्रभागे अंतर्गत जो 5 कोटी रुपयाचा निधी आलाय आणि 1 कोटी रुपये रोडसाठी निधी आलेला आहे. आता तुम्ही दशक्रिया विधी घाटाकडे जो जाणारा रस्ता आहे तिथं माझी नगरसेवकांची घर आहे, तिथं 54 फुटाचा DPRचा जो रोड आहे तो अगदी 15 फूट झालेला आहे. आणि हा जो 6 कोटी रुपयाचा टोटल निधी आलेला आहे तो ते अतिक्रमण काढल्याशिवाय होणारच नाहीये तिथं काम कुठल्याही पद्धतीचं. आणि शहरामध्ये इथून माग 1868 साली शिरूर नगरपालिकेची स्थापना झालेली आहे. जवळपास आज 160 वर्ष झाले शिरूर नगरपालिकेला. हे 160 वर्ष होत असताना फक्त भाई आणि भाऊ यांचीच सत्ता इथं राहिलेली आहे. आपण इतिहास पहा. आणि भाई आणि भाऊंच्या काळामध्ये फक्त शिरूर शहरामध्ये अतिक्रमणच वाढलेली आहेत, बाकी दुसरा विकास कुठेही तुम्हाला दिसणार नाही. शिरूरमध्ये 9 झोपडपट्ट्या वाढलेल्या आहेत मोठ्या प्रमाणावर. आता गोरगरिबांच्या मुलांनी फक्त झोपडपट्टीमध्येच राहायचं का? त्यांना पक्की हक्काची घरं नको आहेत का? जर मोदी साहेब म्हणतायत की पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 2,67,000 रुपये घर बांधण्यासाठी मिळत आहेत, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेची 87 कोटी रुपयाची जवळपास शिरूर नगरपालिकेकडे आराखडा आहे वाटतं. मग आता असं असताना शिरूर नगरपालिका कोणाची वाट बघतीये का? कोणाच्या लागे बांधे असल्यामुळे त्यांचे हात दबलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना गोरगरिबांना घरं द्यायची नाहीयेत. आमचं म्हणणं नाही की कोणाला बेघर करा. ज्यांनी काल घर बांधलेलं असेल अतिक्रमण मध्ये, जर कायद्याच्या चौकटीत बसत असेल त्यालाही तुम्ही हक्काचं घर द्या. फक्त जे शिरूरला बकालपणा आलेला आहे, आज तुम्ही पहा शिरूर नगर परिषदेची जुनी इमारत आहे, त्याच्या पाठीमागे झोपडपट्टी आहे. शिरूरचे PI साहेब आहेत ते झोपडपट्टीमध्ये राहतात. तहसीलदार साहेब आहेत त्यांच्या घराला 4ही बाजूनी झोपडपट्टीचा विळखा आहे. न्यायालय, मान्य न्यायालय सुद्धा झोपडपट्टीमध्ये. त्याच्यानंतर आता DYSP कार्यालय झालंय ते झोपडपट्टीमध्ये. दोन्ही माजी आमदारांच्या घरासमोर मागं पुढं झोपडपट्ट्या. मग शिरूरचा विकास केलाय का यांनी? झोपडपट्ट्या वाढवण्याच्या पलीकडे तर काही दिसत नाही. मग तुम्ही जिवंत माणसांसाठी काय करणार आहे का नाही? आज शहराच्या आजूबाजूला मेन मुख्य रस्ते जे आहेत त्या रस्त्यांच्या आजूबाजूला इतकं अतिक्रमण वाढलेलं आहे, रोज माणसं मारतायत आणि माणसं मेल्याशिवाय तिथं कामच होत नाही. आता परवा दिवशी एक जण मेलाय नगरपालिकेच्या नवीन इमारतीच्या चौकामध्ये, तेव्हा तिथं तो डिवायडर झाला. म्हणजे नगरपालिकेचं आणि प्रशासनाचं म्हणणं असं आहे, माणूस मेल्याशिवाय आम्ही कामच करणार नाही असं आम्हाला एकंदरीत दिसतंय. म्हणून आम्ही सावळेराम दादा असतील हे उपोषणाला बसले, त्यांच्या उपोषणाला मी पाठिंबा दिला. आणि माझाही तो विषय बऱ्याच वर्षापासूनचा या ज्या अतिक्रमणाचा विषय हा घेत असताना माझ्या 2 व्हीलर जाळलेली आहे, 4 व्हीलर जाळल्यात, माझ्या मुलावर चाकूने हल्ला झालेला आहे, माझं दुकान जाळलेलं आहे. मग आता कार्यकर्त्यांनी फक्त मरण आल्याशिवाय कार्यकर्त्याला नगरपालिकेला जाग येणार नाही का? प्रशासनाला जाग येणार नाही का? माझी आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती आहे की आपण कार्यकर्त्यांचा किंवा जनतेचा अंत पाहू नका. गरिबांना एवढा त्रास देऊ नका की ते तुमच्या डोक्यावर बसतील, तुम्हाला सळो की पळो करतील. फक्त जनतेच्या हिताचा जो निर्णय आहे तो तुम्ही घ्या. शिरूरला झोपडपट्टी मुक्त करा, गोरगरिबांना स्वतःच्या हक्काची घरं द्या, एवढंच त्यांना सांगायचंय.